गेलो, खत गेली, बी गेली, उत्पन्न गेलं, सर्वच गेलं. आता जगावं कसं हे प्रश्न पडलाय. सरकारनं आमची दक्षता घ्यावं. काहीच नाही आता आमच्याकडं. शेतीत समजा खर्च केलेला घातलेला तेवढा तिकडंच गेलाय, उत्पन्न तर काहीच नाही. आता जगण्याचा काहीच पर्याय नाही साहेब. आता सरकारनं आम्हाला काहीतरी मदत केलीच पाहिजे. आता आमच्याकडं काही शिल्लक राहिलं नाही. शेतीमधलं समजा घातलेलं ते जाग्यावर जिरून गेलं. पाऊस थांबायचा काही आता हे नाही आणि शेतात काही शिल्लक राहिलं नाही. आता काढायचं आणि घालायचं. पुढे रब्बीसुद्धा येऊ शकत नाही. जमिनीतले पुरे कस निघून गेले, वावरं खरडून गेले. आता साहेब तुम्ही सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. आता इकडे आमच्याकडं काही शिल्लक राहिलं नाही. तूर मूग अगोदरच गेला. आता सोयाबीन तूर राहिली होती ती बी हो का असं होऊन गेलं पारच. आता शिल्लक काही राहिलं नाही. जमिनी रबी फिबी घालायला गेलं तर जमिनी खरडून वाहून गेल्यात. आता काही शिल्लक राहिली नाही. सरकारनं आमची दक्षता घ्यावं. आता आम्हाला जगायचा प्रश्न पडलाय.